नमस्कार, मी देशपांडे सर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज या धड्यावरती शिकवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही शंका किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला नक्की देईल. आता व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर धड्याचं नाव आहे इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज. तर मी सुबोध विद्युतशास्त्र आहे या पुस्तकाचा संदर्भ घेत आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. तर आता पहिलं बघूयात आपण काय ते. वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये सर्किटमधील लोड रेझिस्टन्स धरून ठेवण्यासाठी, सर्किट नियंत्रण करण्यासाठी, सर्किटचे संरक्षण करण्यासाठी आणि संपूर्ण वायरिंग इन्स्टॉलेशन नियंत्रण करण्यासाठी जे साधनं वापरले जातात त्यास इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज असे म्हणतात. तर इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज कशाला म्हणतात? ज्या वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये सर्किटमधील लोड रेझिस्टन्स धरून ठेवण्यासाठी, सर्किट नियंत्रण करण्यासाठी, सर्किटचे संरक्षण करण्यासाठी आणि संपूर्ण वायरिंग इन्स्टॉलेशन नियंत्रण करण्यासाठी जे साधनं वापरले जातात वेगवेगळ्या प्रकारचे, त्यास इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज असे म्हणतात. त्यानंतर काय सांगितलं आहे? प्रत्येक ॲक्सेसरीजच्या बनावटीमध्ये वाहक व अवाहकाचा वापर केलेला असतो. वाहकासाठी कॉपर किंवा ब्रास, तांबे किंवा पितळ यांचा उपयोग केलेला असतो आणि अवाहकासाठी चिनी माती किंवा बॅकेलाईट यांचा उपयोग केलेला असतो. तर यामध्ये काय सांगितलं आहे? प्रत्येक ॲक्सेसरीजच्या बनावटीमध्ये वाहक व अवाहकाचा वापर केलेला असतो. तर इलेक्ट्रिकलमध्ये इन्सुलेटर आणि कंडक्टर असे दोन प्रकारचे काय केलेले असतात? ॲक्सेसरीज वापरतात. तर जे वाहक आहे त्यासाठी काय करतात? तांबे आणि पितळ यांचा उपयोग करतात. पण जे अवाहक आहे त्यासाठी काय करतात? चिनी माती किंवा बॅकेलाईट यांचा उपयोग करतात. तर आता ॲक्सेसरीजचे आपण वर्गीकरण बघूयात. पहिला आहे पकडण्याची साधने. तर पकडण्याची साधनेमध्ये काय सांगितलं? उदाहरणार्थ सर्व प्रकारचे होल्डर्स. दुसरं आहे नियंत्रण साधने. नियंत्रण साधनेमध्ये काय येतं? उदाहरणार्थ सर्व प्रकारचे स्विचेस. त्यानंतर आहे तिसरं संरक्षण साधने. तर संरक्षण साधनेमध्ये काय येतं? सर्व प्रकारचे फ्युजेस. चौथा आहे सर्वसामान्य साधने. उदाहरणार्थ सिलिंग रोज, प्लग सॉकेट आणि डीबी. डीबी म्हणजे डिस्ट्रीब्युशन बोर्ड. त्यानंतर काय सांगितलं आहे? होल्डर्स. तर दिवे बसवण्यासाठी लॅम्प होल्डर्स वापरले जातात. बायोनोट टाईप होल्डर व एडिसन स्क्रू टाईप होल्डर असे दोन प्रकारचे होल्डर असतात. त्यानंतर बायोनोट होल्डर्स या स्पिन टाईप होल्डर असेही म्हणतात. हे पितळे अथवा बॅकेलाईटचे असतात. याचे बटन बॅटन होल्डर, अँगल होल्डर, पेंडेंट होल्डर व ब्रॅकेट होल्डर असे प्रकार पडतात. खालील आकृतीत होल्डर दाखवले आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या. तर पहिला प्रकार आहे बॅटन होल्डर. हा आहे बॅटन होल्डर या प्रकारचा. दुसरा आहे ब्रॅकेट होल्डर. तिसरा आहे पेंडेंट होल्डर आणि चौथा आहे अँगल होल्डर. तर बॅटन होल्डर आहे तो कुठे लावतात? ज्या ठिकाणी तुम्हाला 50% प्रकाश हा खाली पाहिजे आणि 50% प्रकाश हा तुम्हाला वरती पाहिजे, स्लॅबवरती पाहिजे, जिथं बॅटन होल्डर वापरतात. ब्रॅकेट होल्डर हा साधारण वॉशरूम वगैरे आहे तिथे हा लावतात ब्रॅकेट होल्डर, जिथे तुम्हाला कामाच्या ठिकाणी खाली हे पाहिजे, प्रकाश पाहिजे तिथे. हा नंतर आहे पेंडेंट होल्डर. जिथे तुम्हाला तात्पुरतं काम करायचं आहे तिथे पेंडेंट होल्डर वापरतात. तुम्ही आकाश कंदीलला लावताना बघितला असेल हा पेंडेंट होल्डर. पेंडेंट म्हणजे लटकता होल्डर. त्यानंतर आहे अँगल होल्डर. जिथे तुम्हाला 70 ते 80% प्रकाश तुम्हाला खाली पाहिजे कामाच्या जागी आणि 20 ते 30% प्रकाश स्लॅबवरती पाहिजे, तिथे तुम्ही अँगल होल्डर वापरणार. त्यानंतर काय सांगितलं आहे? दिवा छतापासून खाली लोंबकळत ठेवण्यासाठी पेंडेंट होल्डर व भिंतीवर अथवा बोर्डवर दिवा बसवण्यासाठी अँगल व बॅटन होल्डर वापरतात. तर मी सांगितल्याप्रमाणेच आहे ही माहिती. नंतर काय सांगितलं आहे? एडिसन स्क्रू टाईप होल्डर. एडिसन स्क्रू टाईप होल्डर
तर इथं पुढं लिहिलं आहे असं, काही लॅम्पच्या कॅपला आटे असतात म्हणजे थ्रेड असतात, त्या स्क्रू टाईप लॅम्प असे म्हणतात. असे स्क्रू टाईप लॅम्प बसवण्यासाठी एडिसन स्क्रू टाईप होल्डर वापरतात. या होल्डरला आतून आटे असतात. तर 300 वॅटपासून ते 2000 वॅटचे लॅम्प बसवण्यासाठी मोठे एडिसन स्क्रू टाईप होल्डर वापरतात. किती? 300 वॅटपासून 2000 वॅटचे लॅम्प बसवण्यासाठी मोठे एडिसन स्क्रू टाईप होल्डर वापरतात. तर याची बाहेरील बॉडी चिनीमातीची असते. कशाची असते? चिनीमातीची असते याची बॉडी, म्हणजेच अवाहक असतो, तो इन्सुलेटर असतो. पण आतून आटे असलेली पितळी भाग असतात, म्हणजे आतमध्ये थ्रेड असतात पितळाचे. 40 ते 200 वॅटपर्यंतचे लॅम्प बसवण्यासाठी मध्यम एडिसन स्क्रू टाईप होल्डर वापरतात. यामध्ये काय करतात? 40 ते 200 वॅटपर्यंतचे लॅम्प बसवण्यासाठी मध्यम एडिसन स्क्रू टाईप होल्डर वापरतात. त्यानंतर काय सांगितलं आहे? असे होल्डर पितळी अथवा बॅकेलाईटचे असतात. तर या प्रकारचे होल्डर पितळी आणि बॅकेलाईटचे असतात. तसेच छोटे छोटे सजावटीचे लॅम्प बसवण्यासाठी मिनिचर स्क्रू टाईप होल्डर वापरतात. कुठले वापरतात? मिनिचर स्क्रू टाईप होल्डर वापरतात. तर या मिनिचर होल्डरची बॉडी प्लॅस्टिकची असते. कशाची असते? या मिनिचर होल्डरची बॉडी प्लॅस्टिकची असते. तर अशा प्रकारचा हा एडिसन स्क्रू टाईप होल्डर असतो हा. आता त्यानंतर काय सांगितलं इथे? बायपिन होल्डर. तर या होल्डरचा उपयोग फ्लोरोसेंट ट्यूब बसवण्यासाठी होतो. फ्लोरोसेंट ट्यूबच्या सेटमधील स्टार्टरचे होल्डरसुद्धा याच प्रकारात येते. हे PVC किंवा बॅकेलाईटपासून बनवलेले असतात. तर PVC म्हणजे काय? पॉलिव्हिनल क्लोराईड, त्याला म्हणतात PVC, किंवा बॅकेलाईटपासून बनवलेले असतात. या होल्डरमध्ये कॉन्टॅक्ट पट्ट्या स्प्रिंगच्या साहाय्याने बसवलेल्या असतात. या होल्डरमध्ये कॉन्टॅक्ट पट्ट्या स्प्रिंगच्या साहाय्याने बसवलेल्या असतात. असे होल्डर प्लेन टाईप, रोटरी टाईप अथवा लॉक टाईपचे असतात. कशामध्ये असतात? प्लेन टाईप, रोटरी टाईप अथवा लॉक टाईपचे असतात. तर बायपिन होल्डर अशा प्रकारचे असतात. बघा, तुम्ही ट्यूबलाईट बघितलं असेल, त्याच्या साईडला जर बघितले तर तुम्हाला अशा प्रकारचे होल्डर दिसून येतील. त्यालाच काय म्हणतात? बायपिन होल्डर. काय म्हणतात त्याला? बायपिन होल्डर. त्यानंतर आहे स्विचेस सांगितलं यांनी. विद्युत मंडळात सप्लायपासून अलग करण्यासाठी अथवा सप्लायशी जोडण्यासाठी स्विचचा उपयोग होतो. तर स्विचचा उपयोग कुठे होतो? विद्युत मंडळात सप्लायपासून अलग करण्यासाठी अथवा सप्लायशी जोडण्यासाठी स्विचचा उपयोग होतो. स्विच म्हणजे विद्युत मंडळाचे नियंत्रण साधन. स्विच म्हणजे काय? विद्युत मंडळाचे नियंत्रक साधन, कंट्रोलिंग डिव्हाइस आहे. स्विच काय आहे? कंट्रोलिंग डिव्हाइस आहे. स्विचच्या साहाय्याने आपणास इच्छेनुसार विद्युत मंडळ बंद चालू ऑन ऑफ करता येते. स्विचच्या साहाय्याने काय करता येतं आपल्याला? इच्छेनुसार विद्युत मंडळ चालू किंवा बंद करता येते. म्हणजे स्विच जर दाबला तर सप्लाय आपल्याला चालू करता येतो आणि बंद पण करता येतो. पुढं सांगितलं आहे घरगुती वापरात वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्विचेसमध्ये बेस टॉप आणि कॉन्टॅक्ट पट्ट्यांची यांत्रिक व्यवस्था असे मुख्य 3 भाग असतात. यापैकी बेस हा चिनी माती, बॅकेलाईट अथवा कठीण PVC पासून बनवलेला असतो. टॉप हा बॅकेलाईट अथवा कठीण PVC पासून बनवलेला असतो. आणि स्विचेसमधील कॉन्टॅक्ट कॉपर किंवा ब्रासपासून बनवलेले असतात. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे? साधारण घरगुती वापरात 250 वोल्टचा सप्लाय असून त्यावर लाइटिंग लोड, दिवे व पंखे आणि पॉवर लोड, दिवे व पंखे व्यतिरिक्त हीटर, शेगडी, इस्त्री इत्यादीचे सर्किट असतात. तर साधारण घरगुती वापरामध्ये वोल्टेज किती असतं? 250 वोल्टेज असतं. 250, 230, 240 असं नॉर्मल वोल्टेज असतं.
म्हणून लाइटिंग लोडच्या पॉईंटसाठी 5 ॲम्पियर 250 वोल्ट क्षमतेचे आणि पॉवर लोडच्या पॉईंटसाठी 15 ॲम्पियर 250 वोल्ट क्षमतेचे स्विचेस वापरले जातात. म्हणून लाइटिंग लोड आहे, जसे तुम्हाला लॅम्प आहेत किंवा फॅन आहे त्यासाठी किती ॲम्पियरचं वापरतात स्विच सॉकेट असतील तर 5 ॲम्पियर 250 वोल्ट. आणि जर पॉवर लोड असेल जिथं तुम्हाला हीटर लावायचं आहे, फ्रीज लावायचं आहे, एअर कंडिशन लावायचं आहे, तिथे 15 ॲम्पियर 250 वोल्टचे स्विचेस आणि सॉकेट वापरले जातात. तर स्विचचे प्रकार सांगितले त्यांनी. स्विचचे मुख्य जो प्रकार आहे तो इथं काय सांगितलं आहे, टम्बलर टाईप सांगितलेलं आहे यांनी, सरफेस टाईप व पियानो टाईप असे 2 प्रकार पडतात असं इथे सांगितलेलं आहे. तर बघा, टम्बलर टाईप स्विच अशा प्रकारे असतो. हा पूर्वीच्या काळी वापरायचा हा टम्बलर टाईप स्विच, आता वापरत नाही. आता या प्रकारचे स्विचेस तुम्हाला सरकारी जे हे आहेत ऑफिस आहेत किंवा दवाखाने आहेत जुन्या, तर तिकडं तुम्हाला हे बघायला भेटू शकतात टम्बलर टाईपचे स्विच. आता याची जागा पियानो टाईप स्विचने घेतलेली आहे. त्या प्रकारचं पियानो टाईप स्विच असतो. आता पुढे यांनी हे सांगितलं आहे, यापैकी टम्बलर स्विचेस आकाराने गोल. तर टम्बलर जे स्विच आहे हे आकाराने गोल, चौकोनी, षटकोनी अथवा ऑब्लॉग आकाराचे असतात. असे स्विचेस बोर्डवर किंवा ब्लॉकवर NF स्क्रूच्या साहाय्याने बसवलेले असतात. तर अशा प्रकारचे जो टम्बलर स्विच आहे तो गोलाकार, चौकोनी, षटकोनी अशा टाईपमध्ये असायचा. त्याच्या पुढे सांगितलं आहे, पियानो टाईपचे स्विचेस बोर्डवर किंवा ब्लॉकवर बसवण्यासाठी स्विचच्या आकाराचे गाळे पाडावे लागतात आणि त्या गाळ्यात स्विचेस बसवून स्क्रू व नटाच्या साहाय्याने फिट करावे लागतात. तर हा जो पियानो टाईपचा जो स्विच आहे तर हा बसवण्यासाठी जो लाकडी बोर्ड आहे त्याला गाळे पाडावे लागायचे. गाळे म्हणजे काय, खाचा पाडावं लागायचे. त्यानंतर हा स्विच त्याच्यामध्ये टाकून दोन्ही साईडला छोटे छोटे नटबोल्ट टाकून फिक्स करावं लागायचा. असा आहे हा पियानो टाईप स्विच. आता हाच वापरतात पियानो टाईप स्विच. पण आता असं आहे की आता लाकडी बोर्ड कमी वापरतात आणि प्लॅस्टिकचे बोर्ड जास्त वापरतात, PVCचे. त्यामुळे गाळे आता शक्यतो आता कोण पाडत नाही, पाडतात पण खूप कमी लोक पाडतात. त्यानंतर आहे वन वे स्विच. वन वे स्विच म्हणजे काय, सिंगल पोल स्विच. तर हा स्विच टम्बलर टाईप अथवा पियानो टाईपचा असतो. वन वे स्विच हा कसाच आहे, टम्बलर टाईप किंवा पियानो टाईपचा असतो. जो वन वे स्विच आहे हा इथं जो दाखवला आहे ऑफ आणि ऑन, तर तो दोन्ही प्रकारामध्ये मोडतो, टम्बलर टाईप स्विच आणि पियानो टाईप स्विच. हा स्विच टम्बलर टाईप अथवा पियानो टाईपचा असतो. या स्विचमध्ये वायर जोडण्यासाठी फक्त 2 टर्मिनल असतात. तो वायर जोडण्यासाठी किती टर्मिनल आहे, 1 आणि 2 टर्मिनल आहेत. ते 2 टर्मिनल एकमेकांना जोडण्यासाठी अथवा एकमेकांपासून अलग करण्यासाठी एक नॉब स्प्रिंगच्या साहाय्याने बसवलेला असतो. त्या नॉबला कॉन्टॅक्ट पट्ट्या जोडलेल्या असतात. त्यामुळे स्विचचा नॉब वर ऑफ स्थितीत घेतल्यास दोन्ही टर्मिनल ओपन होऊन अलग होतात आणि नॉब खाली ऑन स्थितीत घेतल्यास दोन्ही टर्मिनल एकमेकांशी अखंडपणे जोडले जातात. या स्विचची क्षमता 5 ॲम्पियर 250 वोल्ट अथवा 15 ॲम्पियर 250 वोल्ट एवढी असते. याचा उपयोग एक पॉईंट एका ठिकाणावर नियंत्रित करण्यासाठी केला जातो. तर हा जो वन वे स्विच आहे, SP स्विच, सिंगल पोल स्विच म्हणतात, त्याला 2 टर्मिनल असतात. याला कॉन्टॅक्ट पट्टी असते, ती स्प्रिंगच्या साहाय्याने काय केलेली असते, जोडलेली असते. स्विच ज्यावेळेस प्रेस कराल त्यावेळेस सप्लाय इथून इथपर्यंत जातो आणि ज्यावेळेस स्विच तुम्ही ऑफ कराल त्यावेळेस कॉन्टॅक्ट याचा ओपन होतो आणि सप्लाय थांबला जातो तुमचा. त्यानंतर सांगितलं इथं 2 वे स्विच. हा स्विचसुद्धा टम्बलर टाईप अथवा पियानो टाईपचा असतो. काय सांगितलं आहे, हा स्विचसुद्धा टम्बलर टाईप अथवा पियानो टाईपचा असतो. हा जो आपण बघितला ना स्विच, हा टम्बलर टाईप आणि पियानो टाईप स्विच, या दोन्ही प्रकारांमध्ये 2 वे स्विच असतात. तर आता यामध्ये काय सांगितलं, या स्विचमध्ये एकूण 4 टर्मिनल असतात. त्यापैकी वायर जोडण्यासाठी 3 टर्मिनलचा उपयोग होतो, कारण 4 टर्मिनलपैकी उभे 2 टर्मिनल एका लिंकने शॉर्ट केलेले असतात. त्या शॉर्ट केलेल्या टर्मिनलला कॉमन टर्मिनल असे म्हणतात.
काय म्हणतात? कॉमन टर्मिनल असे म्हणतात. बाकीची यांत्रिक जोडणीची व्यवस्था एस पी स्विचसारखीच असते. कशी असते? एस पी स्विचसारखीच असते. त्यानंतर सांगितलं स्विचचा नॉब वर केल्यास कॉमन टर्मिनल व वरच्या वेचं टर्मिनल एकमेकांशी जोडतात आणि नॉब जेव्हा खाली घेतला जातो तेव्हा वरचा वे ओपन होऊन खालचा वे कॉमन टर्मिनलशी जोडला जातो. अशा प्रकारे कोणत्याही क्षणी दोन वेपैकी एक तरी वे जोडलेलाच असतो. तर 2A स्विच मी तुम्हाला सोपा इथं तुम्हाला काढून दाखवतो. पुस्तकात जरा थोडासा अवघड दाखवलं आहे, मी तुम्हाला सोप्या भाषेत दाखवतो जरा. 2A स्विच जर तुम्ही बघितला तर त्याला 3 टर्मिनल दिसतात. हा जो स्विच असतो इथं मध्ये हा कॉमन असतो. काय असतो? हा कॉमन असतो आणि याला कॉन्टॅक्ट पट्टी असते कॉमनला. हे वरती पण कॉन्टॅक्ट होतं याचा आणि खाली पण होतो, पण एका वेळेस एकच होतो, दोन्हीकडे कॉन्टॅक्ट होत नाही. एक तर वरती होतो किंवा खाली होतो. तर अशा प्रकारचा 2A स्विच असतो आणि त्याला 3 टर्मिनल असतात. तर 2A स्विचचा उपयोग एक दिवा 2 किंवा 2पेक्षा जास्त ठिकाणाहून स्वतंत्ररित्या नियंत्रित करण्यासाठी केला जातो. विशेष करून याचा उपयोग जिना वायरिंग, गोडाऊन वायरिंग, बोगदा वायरिंग, हॉस्टेल वायरिंग इत्यादीमध्ये केला जातो. याची क्षमता 5 अँपिअर 250 वोल्ट किंवा 15 अँपिअर 250 वोल्ट एवढी असते. किती असते? 5 अँपिअरपासून 15 अँपिअरपर्यंत 250 वोल्ट एवढी असते. त्यानंतर यांनी सांगितले 2A सेंटर ऑफ स्विच. यामध्ये सांगितलं या स्विचमध्ये 2A स्विच सारखेच 4 टर्मिनल असतात. 2A स्विच सारखेच 4 टर्मिनल असतात. त्यापैकी एक कॉमन टर्मिनल असतो. फक्त फरक एवढाच की यामध्ये 2A स्विचपेक्षा एक ऑफ स्थिती जास्तीची असते. म्हणजेच स्विचचा नॉब वर केल्यास वरचा वे ऑन होतो, नॉब खाली घेताच वरचा वे ऑफ होऊन खालचा वे ऑन होतो आणि नॉब मध्यभागी घेतल्यास दोन्ही वे ऑफ बंद होतात. अशा स्विचचा उपयोग 2 दिवे एकानंतर एक असे स्वतंत्रपणे बंद चालू करण्यासाठी केला जातो. हल्ली असे स्विचेस बाजारात सहजासहजी मिळत नाही. तर सेंटर ऑफ 2A स्विच आहे याचा जास्त करून उपयोग इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आणि ॲटोमोबाईलमध्ये केला जातो. तर अशा प्रकारचा स्विच असतो. वरती अप, मध्ये ऑफ आणि डाऊन. हा 2A स्विच सारखाच आहे, फक्त याच्यामध्ये काय आहे की हा ऑफ होऊ शकतो स्विच, पण 2A स्विचमध्ये ऑफ होऊ नाही शकत. त्याच्यामध्ये एक तर वरती कॉन्टॅक्ट होणार किंवा खाली कॉन्टॅक्ट होणार. पण सेंटर ऑफ 2A स्विचमध्ये मधल्या कॉमनमध्ये हा ऑफ होतो, म्हणून याला 2A सेंटर ऑफ स्विच म्हणतात. आता त्यानंतर सांगितलेलं आहे इंटरमिडिएट स्विच. तर या स्विचेसचे क्रॉस कॉन्टॅक्ट व स्ट्रेट कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट असे 2 प्रकार असतात. दोन्ही प्रकारच्या स्विचमध्ये एकूण 4 टर्मिनल असतात. किती टर्मिनल असतात? 4 असतात. हे बघा 1 2 3 4 असे 4 टर्मिनल असतात. तर आता पुढे सांगितलं आहे स्ट्रेट कॉन्टॅक्ट स्विचमध्ये नॉब वर केल्यास आडवे कॉन्टॅक्ट ओपन होऊन उभे कॉन्टॅक्ट शॉर्ट होतात. त्यानंतर सांगितलं आहे क्रॉस कॉन्टॅक्ट स्विचमध्ये नॉब खाली केल्यास स्ट्रेट कॉन्टॅक्ट होतात आणि नॉब वर केल्यास तिरपे क्रॉस कॉन्टॅक्ट होतात. तर इंटरमिडिएट स्विचमध्ये 2 प्रकारचे काय होतात? 2 प्रकारचे याच्यामध्ये स्विच असतात. एक असतो स्ट्रेट कॉन्टॅक्ट आणि नंतर असतो क्रॉस कॉन्टॅक्ट. तर स्ट्रेट कॉन्टॅक्ट स्विचमध्ये काय नॉब वर केल्यास काय होतात? आडवे कॉन्टॅक्ट ओपन होऊन उभे कॉन्टॅक्ट शॉर्ट होतात. तर ज्यावेळेस स्विच हे असतो ऑफ असतो त्यावेळेस याचा आणि याचा कॉन्टॅक्ट होतो, पण ज्यावेळेस तुम्ही हा स्विच चालू कराल त्यावेळेस फक्त याचा कॉन्टॅक्ट होतो आणि आडवा कॉन्टॅक्ट होत नाही स्ट्रेट कॉन्टॅक्टचा. नंतर आहे क्रॉस कॉन्टॅक्ट. तर क्रॉस कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा ऑफ स्थितीत हे आडव्या पट्ट्या अशा जोडलेल्या असतात आणि ज्यावेळेस तुम्ही स्विच ऑन करता त्यावेळेस क्रॉस असं कॉन्टॅक्ट होतं. याचा आणि याचा असे 4 कॉन्टॅक्ट होतात त्याचे क्रॉस कॉन्टॅक्टचं.
तर आता इथे पुढे सांगितलेले दोन्ही प्रकारच्या स्विचचा बेस चिनी मातीचा असतो. तर यांचा जो बेस असतो तो चिनी मातीचा असतो आणि टॉप कवर पितळी असते. तर याचा जो टॉप कवर असतो वरचा तो पितळी असतो. त्या कवरच्या मध्यभागी आटेदार छिद्र असतात म्हणजे थ्रेड असतात. बेसमध्ये जो नॉब बसवलेला असतो त्यावरही आटे असतात. त्यावर कवर फिरवून फिट करावायचे असते. असे स्विच किमतीने फारच महाग असतात. इंटरमिडिएट स्विच खूपच महाग आहे. साधारण या स्विचचा उपयोग घरगुती वापरात होत नाही, परंतु एक दिवा 3 किंवा 3पेक्षा जास्त ठिकाणाहून स्वतंत्रपणे नियंत्रित करण्यासाठी या स्विचचा उपयोग होतो. हल्ली आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 टू वे स्विच जोडून इंटरमिडिएट स्विच तयार केला जातो. अशा स्विचचा एल टर्मिनलची टू वे स्विचपासून आलेल्या सप्लाय वायर्स व सी या टर्मिनलशी लॅम्पकडे जाणारे टू वे स्विचचे दोन्ही वे जोडावे लागतात. तर इंटरमिडिएट स्विच हा खूप महाग आहे. त्यासाठी काय करतात, 2 टू वे स्विच घेतात आणि त्यांचं या पद्धतीने कनेक्शन करतात. त्यानंतर आहे सिरीज पॅरलल स्विच. तर या स्विचमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे एकूण 4 टर्मिनल असतात व एक नॉब असतो. नॉब वर केल्यास वरचे आडवे टर्मिनल शॉर्ट होतात आणि त्याचवेळी खालचे आडवे टर्मिनल ओपन असतात. या खालच्याच टर्मिनलला सप्लायचे दोन्ही तारा जोडायच्या असतात. जेव्हा स्विचचा नॉब खाली घेतला जातो तेव्हा उभी टर्मिनल शॉर्ट होतात. या स्विचचा उपयोग 2 दिवे एका सिरीजमध्ये व एकदा पॅरललमध्ये जोडण्यासाठी केला जातो. तर या प्रकारचा जो स्विच आहे हा इंटरमिडिएटच स्विच आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलं आहे मल्टी पोझिशन स्विच. हा खास प्रकारचा स्विच असतो. याचा उपयोग हॉट प्लेटमध्ये, शेगडी व केटलीच्या सर्किटमध्ये कमी जास्त व मध्यम स्वरूपाची उष्णता मिळवण्यासाठी केला जातो. हॉट प्लेटचं सर्किट डायग्रामप्रमाणे खाली दाखवलं आहे. तर हा मल्टी पोझिशन स्विच आहे. याच्या साहाय्याने तुम्ही हॉट प्लेटची जी रेंज आहे ते तुम्ही ऑफ स्थितीला, हाय स्थितीला, मीडियम स्थितीला आणि लो मीडियम स्थितीला करू शकता. कशाच्या साहाय्याने? मल्टी पोझिशन स्विचच्या साहाय्याने. तर डायग्राम दाखवला आहे त्यांनी. अशा प्रकारे करतात. त्यानंतर सांगितलं आहे ICDP स्विच. तर याचे पूर्ण नाव आयर्न क्लॅड डबल पोल स्विच असे आहे. काय आहे याचं पूर्ण नाव? आयर्न क्लॅड डबल पोल स्विच. त्याला शॉर्टकटमध्ये ICDP स्विच असे म्हणतात. यामध्ये सर्किटच्या संरक्षणासाठी फ्यूज व नियंत्रणासाठी स्विच असे दोन्ही घटक असतात, म्हणून यास स्विच फ्यूज युनिट म्हणतात. तर ICDP स्विचमध्ये फ्यूज असतात. कशासाठी असतात? इलेक्ट्रिकल संरक्षणासाठी. आणि त्याला एक हँडल देखील दिलेला असतो स्विच चालू किंवा बंद करण्यासाठी, म्हणून याला काय म्हणतात? स्विच फ्यूज युनिट. पुढे सांगितलं आहे या स्विचचा उपयोग सिंगल फेज वायरिंग इन्स्टॉलेशनच्या मुख्य ठिकाणी मेन स्विच म्हणून केला जातो. तर ICDP स्विचचा उपयोग कुठं केला जातो? सिंगल फेजच्या ठिकाणी, जिथं सिंगल फेजचा सप्लाय, जिथं फक्त फेज न्यूट्रल आणि आर्थिंगच आहे, तिथं कुठला स्विच वापरणार? ICDP स्विच. आणि तो पण मेन स्विच म्हणून करणार तुम्ही. त्यामध्ये इथे पुढे सांगितले त्यांनी, यामध्ये एक लोखंडी पेटीत 2 फ्यूज किटकॅट असतात. प्रत्येक फ्यूजच्या खाली 2 टर्मिनल असतात. एकाच फ्यूज बेसचे खालचे टोक जोडलेले असते तर दुसऱ्यास सप्लायच्या वायर जोडायच्या असतात. सप्लाय टर्मिनल व फ्यूज टर्मिनल शॉर्ट होताच फ्यूजमार्फत लोडला सप्लाय मिळतो. लोडच्या वायर्स फ्यूज बेसच्या वरच्या टर्मिनलशी जोडायच्या असतात. आता आपण बघू इथे. तर अशा प्रकारे बघा ICDP स्विच असतो. याच्यामध्ये 2 असे फ्यूज असतात फेज न्यूट्रलसाठी. इथं पलीकडे इथे एक लिंक पण असते न्यूट्रलसाठी, जी याच्यामध्ये त्यांनी दाखवलेली नाही आहे. काहींना असते किंवा काहींना नसते. आणि इथे एक हँडल असतं त्याला ऑन ऑफ करण्यासाठी. हे पूर्ण मेटलपासून बनवलेलं असतं हे सगळं स्विच. त्यानंतर आता आपण पुढं बघूयात. हा ICTP स्विच. ICTP स्विचचा अर्थ काय होतो? आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच असे म्हणतात. काय म्हणतात याला? आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच. तर ICTP स्विचचा उपयोग 3 पेजच्या ठिकाणी केला जातो. कुठे? 3 पेजच्या ठिकाणी, जिथं
RYB 3 फेज आहेत आणि जिथं न्यूट्रल आहे इथं न्यूट्रलची लिंक टाकली जाते, तिथे ICTP स्विचचा उपयोग करतात. तर जो पहिला आपण स्विच बघितला आहे ICTP स्विच, तर त्याची रेंज 16 ॲम्पियर 240 वोल्ट व 32 ॲम्पियर 240 वोल्ट एवढी असते. कशाची? ICTP स्विचची. आणि ICTPचा जो स्विच आहे त्याची रेंज आहे 16 ॲम्पियर 32 ॲम्पियर 63 ॲम्पियर 100 ॲम्पियर 200 ॲम्पियर 440 वोल्ट एवढे असते. याचा उपयोग 3 फेजमध्येच केला जातो. त्यानंतर इथे पुढे आहे बेल पुश स्विच. तर बेल पुश स्विचचा उपयोग बेल वाजवण्यासाठी केला जातो. काय करण्यासाठी? बेल वाजवण्यासाठी. त्यानंतर पुढे इथे सांगितलं आहे प्लग सॉकेट व प्लग पिन. इथे सांगितलं आहे वारंवार हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांना, उदाहरणार्थ रेडिओ, टेबल फॅन, इस्त्री, शेगडी, हीटर इत्यादींना विजेवर जोडण्यासाठी प्लग सॉकेट व प्लग पिनचा उपयोग करावा लागतो. यामध्ये 2 पिन सॉकेट व 3 पिन सॉकेट असे 2 प्रकार असतात. किती असतात? 2 प्रकार असतात. एक 2 पिन सॉकेट आणि 3 पिन सॉकेट. आणि हे सरफेस टाईप व फ्लॅश टाईपमध्ये मिळतात. कशामध्ये? सरफेस टाईप आणि फ्लॅश टाईपमध्ये मिळतात. 2 पिनमध्ये 2 टर्मिनल असतात 2 पिनमध्ये आणि 3 पिनमध्ये 3 टर्मिनल असतात. आता आपण सॉकेटचे प्रकार बघूयात आपण. हा आहे 2 पिन सॉकेट, याला असे 2 टर्मिनल असतात, त्यामुळे यामध्ये 2 पिन सॉकेट. हा आहे 3 पिन सॉकेट, 1 2 3 याच्यामध्ये काय टर्मिनल आहेत? फेज, न्यूट्रल आणि आर्थिंग असे 3 टर्मिनल आहे, म्हणून याला काय म्हणतात? 3 पिन सॉकेट. हा आहे फ्लॅश टाईप 3 पिन सॉकेट. या प्रकारचा जो सॉकेट आहे फ्लॅश टाईपचा तो कन्सिल्ड वायरिंगमध्ये वापरतात. कुठे? जिथं अंडरग्राऊंडचं काम करतात तिथे फ्लॅश टाईप 3 पिन सॉकेट वापरतात. हा आहे 3 पिन टॉप. ठीक आहे. आता इथे याने सांगितलं सिलिंग रोज. हां, आपलं सॉकेटचं हे राहिलं ॲम्पियर. तर बघा 3 पिन सॉकेटची क्षमता 6 ॲम्पियर 240 वोल्ट व 16 ॲम्पियर 240 वोल्ट एवढी असते. 16 ॲम्पियर 240 वोल्ट क्षमतेचे सॉकेट्स पॉवर सर्किटमध्ये जोडतात. म्हणजे 6 ॲम्पियरचे जे सॉकेट आहेत किंवा स्विच आहेत किंवा प्लग आहेत ते फक्त लाईटिंग लोडसाठीच जोडतात. पण जे पॉवर लोडसाठी जोडायचे आहेत तिथे 16 ॲम्पियरचे स्विच, सॉकेट आणि प्लग जोडतात. त्यानंतर इथे याने सांगितलं आहे सिलिंग रोज. छतापासून खाली लॅम्प लटकता ठेवण्यासाठी, सिलिंग फॅनला कनेक्शन जोडण्यासाठी व ट्यूबला कनेक्शन जोडण्यासाठी सिलिंग रोजचा उपयोग केला जातो. यामध्ये 2 प्लेट व 3 प्लेट असे 2 प्रकार असतात. 2 प्लेट सिलिंग रोजपासून फक्त एकाच पॉईंटला कनेक्शन देता येते आणि 3 प्लेट सिलिंग रोजपासून 2 पॉईंटला कनेक्शन देता येते. तर सिलिंग रोज तुम्ही बघितलंच असेल की फॅन जिथे लावतो तिथं असं गोल आकाराचा पांढऱ्या कलरमध्ये तुम्हाला ते दिसेल, त्याला सिलिंग रोज म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 प्लेट आणि 3 प्लेट असे 2 प्रकार पडतात. त्यानंतर इथे सांगितलं आहे फ्यूज. तर सर्किटमधील असे एक संवेदनक्षम स्थान की जे साधारण नॉर्मल करंटपेक्षा जास्तीचं करंट सर्किटमधून वाहत असल्यास सर्किटला सप्लायपासून अलग करते व सर्किटचे संरक्षण करते, त्या संरक्षण घटकास फ्यूज असे म्हणतात. तर फ्यूज म्हणजे काय? जास्तीच्या करंटपासून संरक्षण करते त्या घटकास काय म्हणतात? फ्यूज असे म्हणतात. इथे बघा सिलिंग रोजची तर आकृती दाखवली आहे. हा 3 प्लेट बेसचा आहे. 3 प्लेट बेस म्हणजे ज्याच्यामध्ये फेज, न्यूट्रल आणि आर्थिंग जोडली जाते. ठीक आहे. त्याला म्हणतात 3 प्लेट बेस आणि याचं कवर आहे. हे 2 प्लेट बेस आहे, याच्यामध्ये फक्त फेज आणि न्यूट्रल असतं, म्हणून याला 2 प्लेट बेस म्हणतात. हे झालं सिलिंग रोजचं. त्यानंतर आता आपण बघू फ्यूजचे कार्य. तर जेव्हा ओव्हरलोड अथवा शॉर्ट सर्किटमुळे सर्किटमधून वाजवीपेक्षा जास्त करंट वाहतो
तेव्हा तोच जास्तीचं करंट फ्यूज तारेमधूनही वाहतो. काय होतं, जेव्हा ओव्हरलोड अथवा शॉर्ट सर्किटमुळे सर्किटमधून वाजवीपेक्षा जास्त करंट वाहतो तेव्हा तोच जास्तीचा करंट फ्यूज तारेमधूनही वाहतो. त्यामुळे फ्यूज तारेमध्ये I²RT प्रमाणे उष्णता निर्माण होते. उष्णतेमुळे फ्यूज तार गरम होऊन वितळते आणि सर्किट ओपन होऊन फ्यूजमुळे काय होतं, जास्तीच्या करंटपासून सर्किटचे संरक्षण होते. तर फ्यूजचं कार्य काय आहे, जास्तीच्या करंटपासून संरक्षण करण्यासाठी फ्यूज बसवला जातो. तर ज्यावेळेस कधी ओव्हरलोड येतो सर्किटवरती किंवा शॉर्ट सर्किट होतो त्यावेळेस फ्यूजच्या तारामधून सुद्धा करंट वाहतो आणि तो जास्तीचं करंट वाहिल्यामुळे फ्यूजची तार काय होते, वितळते एक ठराविक टेम्परेचरला आणि त्यावेळेस तो फ्यूज ओपन होऊन सर्किटचं काय होतं, संरक्षण होते. म्हणजेच काय होते, ती त्यावेळेस लाईट जाते. कधी जाते, फ्यूज ज्यावेळेस ओपन होतो त्यावेळेस. आता इथे पुढे सांगितले फ्यूज तार. फ्यूज तारेसाठी लेड शिसे, टीन कतील, चांदी, अँटीमनी, तांबे व ॲल्युमिनियम यासारखे धातू वापरता येतात. परंतु साधारणपणे फ्यूज तारेसाठी आवश्यक असलेले गुण विचारात घेऊन लेड आणि टीन यांच्या मिश्र धातूपासून तयार केलेला फ्यूज तार वापरला जातो. विशेष ठिकाणी चांदीची किंवा टिनिंग केलेल्या कॉपरची फ्यूज तार वापरली जाते. तर फ्यूज तार कशापासून बनवतात हे बराच वेळा इंटरव्ह्यूला किंवा परीक्षेला विचारतात. तर फ्यूज तार ही नेहमी लेड आणि टीन यांच्या मिश्र धातूपासून बनवतात. त्यानंतर यांनी फ्यूज तारेसाठी आवश्यक असलेले गुणधर्म विचारलेले आहेत. पहिला पॉईंट काय सांगितलं आहे, वितळण बिंदू कमीत कमी असला पाहिजे. काय सांगितलं आहे, वितळण बिंदू कमीत कमी असला पाहिजे. दुसरा पॉईंट आहे, गंज प्रतिबंधक असला पाहिजे. तर फ्यूजच्या ताराला गंज चढता कामा नये. तिसरं सांगितलं आहे, भस्मीकरण ऑक्सिडेशन धरणारा नसला पाहिजे. त्याच्यावर काय ऑक्सिडेशन व्हायला नाही पाहिजे. चौथं सांगितलं आहे, वाहकता कंडक्टिव्हिटी व यांत्रिक शक्ती चांगली असली पाहिजे. त्याची वाहकता चांगली असली पाहिजे त्या तारेची आणि यांत्रिक शक्ती म्हणजे जी मेकॅनिकल जी स्ट्रेंथ आहे ती चांगली असायला पाहिजे. पाचवा पॉईंट सांगितलं यांनी, बारीक बारीक तारा काढता येणार असला पाहिजे. तर पातळ पातळ तारा आहे ना त्याच्यातून काढता यायला पाहिजे अशी ती तार असली पाहिजे. पुढं त्यांनी फ्यूजची काही व्याख्या सांगितलेली आहे. पहिली सांगितलेले फ्यूज, तर जास्तीच्या करंटपासून मंडळाचा बचाव करणाऱ्या घटकास फ्यूज असे म्हणतात. तर फ्यूज म्हणजे काय, जास्तीच्या करंटपासून मंडळाचा बचाव करणाऱ्या घटकास काय सांगितलं आहे, फ्यूज असे म्हणतात. दुसरा पॉईंट सांगितला आहे फ्यूज तार, तर सर्किटमधून जास्तीचं करंट वाहताच जी तार वितळते त्या तारेस फ्यूज तार असे म्हणतात. तर फ्यूज तार म्हणजे काय, सर्किटमधून जास्तीचं करंट वाहताच जी तार वितळते त्या तारेस फ्यूज तार असे म्हणतात. त्यानंतर सांगितलं आहे तिसरा पॉईंट, मिनिमम फ्यूजिंग करंट. काय सांगितलं आहे, मिनिमम फ्यूजिंग करंट. ज्या कमीत कमी करंटमुळे फ्यूज तार वितळते त्या कमीत कमी करंटच्या किमतीला फ्यूजिंग करंट असे म्हणतात. काय सांगितलं आहे, ज्या कमीत कमी करंटमुळे फ्यूज तार वितळते त्या कमीत कमी करंटच्या किमतीला फ्यूजिंग करंट असे म्हणतात. त्यानंतर सांगितलं आहे फ्यूजची करंट रेटिंग. तर फ्यूज तारी उष्णता निर्माण न करता सुरक्षितपणे जो जास्तीत जास्त करंट वाहून नेतो त्या करंटच्या किमतीला काय म्हणतात, फ्यूज एलिमेंटची करंट रेटिंग किंवा फ्यूज रेटिंग असे म्हणतात. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे फ्यूजिंग फॅक्टर. तर फ्यूजिंग करंट व करंट रेटिंग यांच्या गुणोत्तरास फ्यूजिंग फॅक्टर असे म्हणतात. हा नेहमी 1 पेक्षा जास्त असतो. चांगल्या फ्यूजचा फ्यूजिंग फॅक्टर 1.4 पेक्षा जास्त नसतो. आता 6वा पॉईंट आहे कट ऑफ फॅक्टर. तर या अगोदर इथे वरती एक सूत्र दिलेलं ते आपण वाचूयात. तर फ्यूजिंग फॅक्टर सांगितलं. तर फ्यूजिंग फॅक्टर जर तुम्हाला काढायचं असेल तर फ्यूजिंग करंट भागिले करंट रेटिंग करायचं तर तुम्हाला फ्यूजिंग फॅक्टरचं उत्तर मिळून जाईल. त्यानंतर 6वा पॉईंट आपण वाचूयात कट ऑफ फॅक्टर.
तर दोष होता क्षणीच फ्यूज तार वितळण्यास लागणाऱ्या वेळेस कट ऑफ फॅक्टर असे म्हणतात. कट ऑफ फॅक्टर म्हणजे काय? दोष होता क्षणी फ्यूज तार वितळण्यास लागणाऱ्या वेळेस कट ऑफ फॅक्टर असे म्हणतात. आता इथे फ्यूजचे प्रकार सांगितलेले आहेत. फ्यूजचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक पहिला यांनी सांगितलं आहे रिवायरेबल फ्यूज आणि दुसरा आहे कॉट्रिज फ्यूज. कॉट्रिज फ्यूजचे लो कॅप्चर व हाय कॅप्चर कॅपॅसिटी फ्यूज असे 2 प्रकार पडतात. तर पहिला यांनी सांगितलं आहे रिवायरेबल फ्यूज. तर रिवायरेबल फ्यूज हा बघा असा आहे. हा फ्यूज बेस आहे, हा चिनी मातीपासून बनवलेला असतो आणि हा फ्यूज कॅरियर आहे, ज्याच्यावरचं जे कवर आहे त्याला म्हणतात फ्यूज कॅरियर. तर यास फ्यूज किटकॅट असे म्हणतात. याला रिवायरेबलसुद्धा फ्यूज म्हणतात आणि किटकॅट फ्यूजही असे म्हणतात. तर यातील फ्यूज तार तुटल्यावर सहजपणे बदलून पुन्हा नवीन फ्यूज तार जोडता येते, म्हणून या फ्यूजला रिवायरेबल फ्यूज असे म्हणतात. याच्या रचनेत बेस व टॉप फ्यूज कॅरियर असे 2 मार्ग असतात. दोन्ही भाग चिनी मातीपासून तयार केलेले असतात. बेसमध्ये दोन्ही टोकांना इंग्रजी यू आकाराच्या पट्ट्या असतात. त्या पट्ट्यांवर सप्लाय वायर जोडण्यासाठी स्क्रूची व्यवस्था केलेली असते. ब्लॉक किंवा बोर्डवर फ्यूज बसवण्यासाठी बेसमध्ये छिद्र असतात. फ्यूज टॉपलाही कॅरियरलाही दोन्ही टोकांना यू आकाराच्या पट्ट्या असतात. त्यावर फ्यूज तार जोडण्यासाठी स्क्रूची व्यवस्था केलेली असते. या फ्यूजची रेटिंग 6 ॲम्पियरपासून 300 ॲम्पियरपर्यंत असते. फ्यूज हा सर्किटच्या सिरीजमध्ये जोडावयाचा असतो, त्यामुळे सर्किटमधून साधारण करंटपेक्षा जास्तीचा करंट वाहू लागताच तो करंट फ्यूज तारेमधून वाहतो. त्यामुळे फ्यूज तारेमध्ये I²RT प्रमाणात उष्णता निर्माण होऊन फ्यूज तार वितळून ओपन सर्किट होते. यामधील फ्यूज तार जळाल्यास नवीन फ्यूज तार जोडून तोच पुन्हा वापरता येतो. फ्यूजच्या साहाय्याने सर्किटचे योग्य संरक्षण करण्यासाठी योग्य क्षमतेचाच फ्यूज तार जोडला पाहिजे. त्यासाठी खालील टेबलमध्ये टिनिंग कॉपर कंडक्टरच्या जवळपास फ्यूजिंग करंट व फ्यूज तारेचा गेज दिलेला आहे, त्याचा संदर्भ घ्यावा. तर हा जो किटकॅट फ्यूज आहे, या किटकॅट फ्यूजमध्ये असे 2 भाग असतात, एक फ्यूज बेस आणि फ्यूज कॅरियर. तर फ्यूजची जी तार आहे ती फ्यूज कॅरियरला इथून इथपर्यंत असे जोडतात आणि इथे जोडतात. ज्यावेळेस ओव्हरलोडने हे होतं, ओव्हरलोड होतो ज्यावेळेस सर्किटमध्ये, त्यावेळेस फ्यूज कॅरियरमधली जी तार आहे ती I²RTच्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होऊन यामधली तार काय होती? ब्रेक होती. ब्रेक झाल्यामुळं काय होतं? सर्किट ओपन होऊन सर्किटचं संरक्षण होतं, त्यासाठी फ्यूज बसवतात. आता यांनी इथे काय सांगितलं आहे, एखाद्या वेळी ठराविक करंट रेटिंगसाठी ठराविक गेजचा फ्यूज तार उपलब्ध नसेल तर 2 किंवा जास्त तारा एकत्र पॅरलल करून जोडाव्यात. अशा वेळी पॅरलल फॅक्टर म्हणून 0.8ने गुणाकार करावा व एकूण करंट रेटिंग निश्चित करावी. उदाहरणार्थ एका फ्यूज तारेचं करंट रेटिंग 6 ॲम्पियर आहे. किती आहे? 6 ॲम्पियर. त्याचा गेज 38 आहे. असे 2 तार पॅरलल जोडले तर 6 × 2 × 0.8 बरोबर किती येतं? 9.3 ॲम्पियर एवढी करंट रेटिंग होईल. याप्रमाणे फ्यूज तारेची निवड करावी. तर हे सूत्र वापरायचं तिथे. तर आपण रिवायरेबल फ्यूजचे फायदे बघूयात. पहिला पॉईंट आहे, किमतीने हा स्वस्त असतो. एकदा फ्यूज तार जळाल्यास किंवा तुटल्यास पुन्हा नवीन फ्यूज तार वापरून तोच फ्यूज पुन्हा वापरता येतो. फ्यूज तार शॉर्ट सर्किटमुळे तुटली किंवा ओव्हरलोडमुळे तुटली हे फ्यूज कॅरियर काढून पाहताच लक्षात येते. शॉर्ट सर्किटमुळे फ्यूज तार एकदम तुटते व ओव्हरलोडमुळे फ्यूज तार गोळे गोळे होऊन तुटते. चौथा पॉईंट सांगितला आहे, फ्यूजिंग फॅक्टर कमी असतो याचा 20 ॲम्पियरपर्यंत 1.7 व 20 ॲम्पियरपेक्षा
जास्तीवर 2 असतो. 5वा पॉईंट यांनी सांगितलं आहे, योग्य आकाराचे फ्यूज तार टाकल्यास जास्त देखभालाची गरज नसते. 6वा पॉईंट आहे, योग्य प्रकारे हाताळल्यास आदळआपट न केल्यास बरेच दिवस टिकतो. जर फ्यूजची आदळआपट केली तर फ्यूज तुटतं. यांनी ते तोटे पण सांगितलेले आहे. फ्यूज तारेवर वातावरणाचा परिणाम होतो. फ्यूज जाताना स्पार्किंग होतं, याचं कट ऑफ फॅक्टर कमी असतो, याचं ब्रेकिंग कॅपॅसिटी कमी असते याची. क्षणिक शॉर्ट सर्किटवर टिकाव धरत नाही. जर क्षणिक शॉर्ट सर्किट झालं तर त्याच्यावर टिकाव धरत नाही. आणि फ्यूज तार चुकीच्या रेटिंगचा जोडला जाण्याची शक्यता असते. बराच वेळा काय होतं, या फ्यूजमध्ये चुकीची तार जोडण्याची शक्यता असते, चुकीच्या रेटिंगची. त्यानंतर यांनी सांगितलं आहे क्वार्ट्रिज फ्यूज. या फ्यूजमधील फ्यूज तार पूर्णपणे झाकून असतो, म्हणून यामधील फ्यूज तार वितळताना बाहेरील तापमानाचा परिणाम होत नाही. असे फ्यूज सहसा घरगुती वापरात नसतात, कारण हे किमतीने बरेच महाग असतात. परंतु औद्योगिक वापरात या फ्यूजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामधील फ्यूज तार जळाल्यास पूर्ण नवीन फ्यूज बदलावा लागतो. काय होतं, फ्यूज तार जळाल्यास पूर्ण नवीन फ्यूज बदलावा लागतो. क्वार्ट्रिज फ्यूजमध्ये लो कॅप्चरिंग कॅपॅसिटी व हाय कॅप्चर कॅपॅसिटी असे 2 प्रकार असतात. लो कॅप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूजमध्ये फेरोल कॉन्टॅक्ट फ्यूज व डी टाईप क्वार्ट्रिज फ्यूज असे 2 प्रकार असतात. फेरोल टाईप क्वार्ट्रिज फ्यूज हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. यामध्ये काचेच्या नळीत फ्यूज तार बसवलेली असते. नळीच्या दोन्ही बाजूस टोप्या असतात, त्यांना आतून फ्यूज तार जोडलेली असते. याची कॅपॅसिटी 25, 50, 100, 200, 250, 500 मिली ॲम्पियर असते. तसेच 1, 2, 5, 6, 10, 16 आणि 32 ॲम्पियरपर्यंत असते. ही करंट रेटिंग फ्यूज कॅपच्या एका बाजूस नमूद केलेली असते. या फ्यूजचा उपयोग जास्त करून इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये व मशीन टूलच्या कंट्रोलिंग सर्किटमध्ये तसेच ज्वलनशील वातावरण असणाऱ्या ठिकाणी केला जातो. तर बघा, डी टाईप क्वार्ट्रिज फ्यूज या प्रकारचा असतो. हे फ्यूज कॅप आणि हा फ्यूज बेस, हा फ्यूज आहे. त्यानंतर आहे फेरोल टाईप फ्यूज, हा पण याचा बेस आहे आणि हा फ्यूज आहे. त्यानंतर सांगितलं आहे डी टाईप क्वार्ट्रिज फ्यूज. आकृतीत दाखवल्याप्रमाणे याचा उपयोग औद्योगिक क्षेत्रातील वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये केला जातो. याची करंट रेटिंग 2, 4, 6, 10, 16, 20, 25, 35, 50 व 63 ॲम्पियर असते. करंट रेटिंगसाठी त्यावर कलर कोडिंग दिलेले असते, ते पुढील प्रमाणे असते. इथे त्यांनी तक्ता दिलेला आहे. गुलाबी 2 ॲम्पियर, निळा 20 ॲम्पियर, तपकिरी 4 ॲम्पियर, पिवळा 25 ॲम्पियर, हिरवा 6 ॲम्पियर, काळा 35 ॲम्पियर, लाल 10 ॲम्पियर, पांढरा 50 ॲम्पियर, करडा 16 ॲम्पियर, तांबूस 63 ॲम्पियर. त्यानंतर सांगितलं आहे डी टाईप क्वार्ट्रिज फ्यूजचे तुरंत कार्यान्वित होणारा व उशिरा कार्यान्वित होणारा असे 2 प्रकारे वर्गीकरण केले आहे. तुरंत कार्यान्वित होणाऱ्या फ्यूजचा उपयोग हीटिंग सर्किटमध्ये, कुठे, हीटिंग सर्किटमध्ये केला जातो व उशिरा कार्यान्वित होणाऱ्या फ्यूजचा उपयोग मोटार सर्किट किंवा उच्च इंडक्टिव्ह सर्किटमध्ये केला जातो. यानंतर सांगितलं आहे हाय रॅप्चरिंग कॅपॅसिटीज, म्हणजेच काय सांगितलं आहे, HRC फ्यूज. हा फ्यूज आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. यामध्ये चिनी मातीची दंडगोलाकृती नळी असते. त्यात काच व रासायनिक प्रक्रियेने तयार केलेली सिरॅमिक पावडर भरलेली असते. काय असते, काच व रासायनिक प्रक्रिया केलेली सिरॅमिक पावडर भरलेली असते. नळीच्या दोन्ही टोकांवर तांब्याची पट्टी बसवलेली असते. तांब्याच्या 2 टोकांना चांदीच्या मिश्र धातूची फ्यूज तार जोडलेली असते. तर तांब्याच्या 2 टोकांना काय केलेलं आहे, चांदीच्या मिश्र धातूची फ्यूज तार जोडलेली आहे. नळीच्या
बॉडीवर एक इंडिकेटर बसवलेला असतो. फ्यूज तार जळाल्यास थर्मल कॉन्टॅक्टमुळे हा इंडिकेटर वर येतो. याची रेटिंग 2 ॲम्पियरपासून 1250 ॲम्पियरपर्यंत असते. अशा फ्यूजचा उपयोग जास्त क्षमतेच्या पॉवर सर्किटमध्ये केला जातो. तर HRC फ्यूज या प्रकारचा असतो. HRC म्हणजे हाय रॅप्चरिंग कपॅसिटी. पॅनल वायरिंगमध्ये याचा उपयोग करतात. तर फ्यूजची आंतरिक रचना आपण बघूयात. याला इथे नाव दिलेले आहेत. हे आहे फ्यूज लिंक आहे. ही जी मधली जी तार आहे याला म्हणतात फ्यूज एलिमेंट. ह्याच्या आतमध्ये डॉट डॉट दिसत आहे छोटे. याच्या आतमध्ये सिरॅमिक पावडर असते. त्यानंतर एक थर्मल कॉन्टॅक्टसुद्धा असतो आणि इंडिकेटर असतो हाच. ज्यावेळेस फ्यूज तार तुमची ब्रेक होती ओव्हरलोडमुळे, त्यावेळेस ह्याच्यातला जो लाल इंडिकेटर आहे रेड कलरचा तो बाहेर येतो. त्यावेळी समजतं आपल्याला फ्यूजची तार ब्रेक झालेली आहे. तर अशा प्रकारचे फ्यूजची आंतरिक रचना असते. आता HRC फ्यूजचे फायदे त्यांनी सांगितलेले आहे इथे. याची ब्रेकिंग कॅपॅसिटी उच्च असते. फ्यूज एलिमेंट उडताना स्पार्किंग होत नाही. ज्यावेळेस याच्यामध्ये स्पार्किंग होतं त्यावेळेस काय ते दिसत नाही, म्हणजे ते आतल्या आत होतं ते, कारण की त्याच्या आतमध्ये सिरॅमिक पावडर असते. फ्यूज गेल्याचे इंडिकेटरमुळे बाहेरून त्वरित समजते. फ्यूज ज्यावेळेस हे होतं ब्रेक होतं आतमध्ये तार, त्यावेळेस इंडिकेटर ज्यावेळी बाहेर होतो रेड कलरचा त्याच्यामुळे लगेच आपल्याला समजतं. क्षणिक शॉर्ट सर्किटला टिकाव धरतो. जर शॉर्ट सर्किट जर झाला तर हा लगेच टिकाव धरतो. मोठ्या शॉर्ट सर्किटला क्षणार्धात कार्यान्वित होतं. जर शॉर्ट सर्किट जर झाला तर लगेच याची जी तार आहे ती ब्रेक होती. फ्यूज एलिमेंटवर वातावरणाचा परिणाम होत नाही. तर याचा उपयोग असा आहे की याच्या आतला जो एलिमेंट आहे फ्यूज एलिमेंट त्याच्यावर वातावरणाचा परिणाम होत नाही आणि हा जास्त टिकाऊ असतो. फ्यूजिंग फॅक्टर याचा चांगला असतो. जास्त देखभालीची आवश्यकता असते आणि हाताळण्यास चांगला असतो. तर अशा प्रकारे आज आपण इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज या धड्याविषयी माहिती बघितली आपण. तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.